Hello, am I audible? Hello, आवाज येतोय का? हो सर. Okay. Okay, today we will start new topic, piecemeal distribution. Piecemeal distribution of cash. Okay. Actually, नावच ऍक्च्युली आपल्याला सजेस्ट करते पिसमेल डिस्ट्रीब्युशन. पिसमेल म्हणजे छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिस्ट्रीब्युशन. ऍक्च्युली पूर्ण नाव आहे पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ओके. तर हा जो टॉपिक आहे ना, तो तुम्हाला आधी एक टॉपिक होता 12th ला, डिझॉल्युशन टॉपिक होता. ओके. त्यानंतरचा ऍक्च्युली हा पार्ट आहे. डिझॉल्युशन जेव्हा आपलं फॉर्मचं जेव्हा डिझॉल्युशन होत होतं त्यानंतर जी कॅश डिस्ट्रीब्यूट करायची असते पार्टनर्सला किंवा लायबिलिटी पेड करायची असते किंवा ऍसेट रिअलाइज करायचे असतात, तर ती ती जी गोष्ट आहे ती सर्व पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मध्ये ऍक्च्युली होणार आहे. आपण जेव्हा डिझॉल्युशन जेव्हा करतो, तुम्ही 12th डिझॉल्युशन केलं असेल तर काय केलं तुम्ही? 31 मार्चला किंवा इयर एंडला तुम्ही किंवा ज्या दिवशी डिझॉल्व्ह झाली फॉर्म त्या दिवशी तुम्ही सर्व ऍसेट सोल्ड केल्या, सर्व लायबिलिटी पेड केल्या आणि जे रिमेनिंग बॅलन्स उरली ती पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केली किंवा पार्टनर्सनी कधी कॅश कधी कमी राहिली कधी बिझनेसमध्ये तर पार्टनर्सनी कॅश ती इंट्रोड्यूस केली बिझनेसमध्ये. ओके. म्हणजे लायबिलिटीचा पेमेंट करण्यासाठी. हे ओके. तर तोच ऍक्च्युली पॉइंट इथे आहे ऍक्च्युली पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर आपण जे रिअलिटीमध्ये तुम्ही जे नोटबुक मध्ये केलं का एकाच दिवशी डिझॉल्युशन केलं, सर्व फायनल केलं त्याची, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर केलं, सर्व लायबिलिटीचे अकाउंट प्रिपेअर करून ती कॅपिटल डिस्ट्रीब्यूट केलं किंवा लायबिलिटी पेड केल्या, तर ते एका दिवसामध्ये तुम्ही सर्व केलं. ते ऍक्च्युली रिअलिटीमध्ये तसं होणं शक्य नाहीये. ओके. कारण की कधी छोटी फॉर्म असेल तर गोष्ट वेगळी आहे. ओके. कधी छोटी फॉर्म असेल तर तुम्ही एकाच दिवशी ऍसेट सोल्ड केला आणि लायबिलिटी पेड केला, ते सुद्धा एवढं पॉसिबल नाहीये. म्हणजे ते सुद्धा ऍक्च्युली खूप रेअर केसमध्ये ऍक्च्युली एकाच दिवसामध्ये पेड होऊ शकेल. लायबिलिटी पेड होऊ शकेल आणि सर्व कॅश ऍसेट सोल्ड होतील, लायबिलिटी पेड होतील आणि सर्व रिमेनिंग कॅश आहे ते पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलं. ते एका दिवसामध्ये होणं पॉसिबल नाहीच आहे. तर ते पिसमिल मध्ये होतं. म्हणजे छोट्या छोट्या पार्ट मध्ये ऍसेट सोल्ड होतात. ऍसेट सोल्ड झाल्यानंतर जी काय अमाऊंट येते ती अमाऊंट आपण लायबिलिटी पेड करण्यासाठी आपण युटिलाइज करतो. कारण की जेवढ्या लायबिलिटी आहे तेवढं पेड करण्यासाठी काय कॅश काय बिझनेसमध्ये एकाच दिवशी अवेलेबल नसणार आहे. ओके. त्यामुळे इथे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे आपल्या इथे जी काही कॅश अवेलेबल होईल ऍसेट सोल्ड केल्यानंतर ती कॅश आपल्याला लायबिलिटी पेड करण्यासाठी आपल्याला युटिलाइज करायची आहे आणि फायनली जी रिमेनिंग कॅश उरेल ती आपल्याला पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायची. ओके. ओके. तर नावामध्येच तुम्हाला ऍक्च्युली समजलं असेल का काय करावं लागेल. आपण ऍसेट सोल्ड करायची, आलेली कॅश आहे ती लायबिलिटी पेड करण्यासाठी युटिलाइज करायची. ओके. तर आपण काही छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहे या ऍक्च्युली प्रॉब्लेम मध्ये. एकदम सिम्पल टॉपिक आहे. ओके. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. जरी सिम्पल असलं ना तरी सुद्धा कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये. थोडी मिस्टेक झाली तरी सुद्धा पूर्ण प्रॉब्लेम रॉंग होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. बेसिक कॉन्सेप्ट पहिल्यांदा मी ज्या सांगतोय ते समजून घ्या. ओके. त्याच्यानंतर मग तुम्हाला ते इझी वाटेल. अदरवाईज तुम्हाला ते खूप डिफिकल्ट वाटेल. ओके. त्यामुळे कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या. कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला ते इझी वाटेल. ओके. आता लायबिलिटीचे इथे बघा 3 पार्ट केलेले दिसतात तुम्हाला. एक्सटर्नल लायबिलिटी, इंटरनल लायबिलिटी आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके. तर पार्टनर्स कॅपिटल ऍक्च्युली इंटरनल लायबिलिटीज आहे. म्हणजे ती सुद्धा लायबिलिटीज आहे, इंटरनल लायबिलिटी आहे. तर मेजर 2 पार्ट आहेत, एक्सटर्नल लायबिलिटी आणि इंटरनल लायबिलिटी. ओके. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे जे आउटसाइडरला आपल्याला अमाऊंट पेड करायची आहे ती सर्व एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये येईल. म्हणजे पार्टनर सोडून जे बाकीच्या ज्या लायबिलिटी आपल्याला पेड करायच्या म्हणजे पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स लोन, ह्या झाल्या इंटरनल लायबिलिटी. जे पार्टनरला जे पेमेंट करायचं आहे ते फॉर्म मध्येच आहे, कारण पार्टनर ओनर आहे एक प्रकारचा त्या फॉर्मचा आणि ओनरला जे पेमेंट करायचं आहे ते ओनरला पेमेंट करायचं म्हणजे ती इंटरनल लायबिलिटी आहे. ओके. म्हणून इंटरनल लायबिलिटी मध्ये 2 गोष्टी येतात, त्या म्हणजे पार्टनर्स लोन आणि पार्टनर्स कॅपिटल. आणि रिमेनिंग सर्व एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे आउटसाइडरला जेवढ्या गोष्टी पेड करायच्यात दॅट ऑल द लायबिलिटीज आर included in external liability, that is payment to creditors. Okay. Outstanding liabilities, bank loan. ओके. जेवढ्या काय आउटसाइडरला जे पेमेंट करायचं आहे ते सर्व आउटसाइडरचं जे पेमेंट आहे ते सर्व आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, एक्सटर्नल लायबिलिटी म्हणून कन्सिडर करायचं आहे. आता एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये सुद्धा एक लायबिलिटी आहे, तिला अजून एक नाव दिलेलं आहे, ती प्रेफरन्शियल क्रेडिटर किंवा प्रेफरन्शियल लायबिलिटी म्हणून मेन्शन केलेली आहे. तर प्रेफरन्शियल लायबिलिटी किंवा प्रेफरन्शियल क्रेडिटर मध्ये काय इन्क्लूड होतं,
तर प्रेफरन्शियल क्रेडिटर मध्ये इन्क्लूड होणार आहे ड्यूज टू गव्हर्नमेंट ड्यूज किंवा एम्प्लॉई ड्यूज, ह्या दोन गोष्टी आहेत ना त्या प्रेफरन्शियल लायबिलिटी मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे ते एक्सटर्नल लायबिलिटीचाच पार्ट आहे, पण त्याला नाव दिलेलं प्रेफरन्शियल लायबिलिटी, कारण त्याला जास्त आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. अदर एक्सटर्नल लायबिलिटी पेक्षा आपल्याला ह्या प्रेफरन्शियल लायबिलिटीला आपल्याला आधी प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणून त्याला प्रेफरन्शियल लायबिलिटी म्हणून कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला येतात, एक आहे गव्हर्नमेंट ड्यूज आणि एम्प्लॉई ड्यूज. म्हणजे गव्हर्नमेंट ड्यूज मध्ये मग टॅक्सेस असतील, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, एक्साइज ड्युटी एक्सेट्रा जे असतील, जे टॅक्सेस असतील ते सर्व गव्हर्नमेंट ड्यूज मध्ये इन्क्लूड होतील. आणि एम्प्लॉई ड्यूज मध्ये मग आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी, पेमेंट ऑफ प्रोव्हिडंट फंड, ओके, जे एम्प्लॉईजला जे पेमेंट करायचे ते सर्व गोष्टी आपल्याला एम्प्लॉई ड्यूज मध्ये कन्सिडर होतील. त्या आपल्या आहेत प्रेफरन्शियल लायबिलिटी. ओके, आणि प्रेफरन्शियल आणि अजून एक लायबिलिटी आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस. ती सुद्धा एक प्रकारे प्रेफरन्शियल लायबिलिटीज आहे. तिला आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. ओके, जे आपलं डिझोल्युशन आपण करतोय फॉर्मचं, त्या फॉर्मचं डिझोल्युशन करताना काही डिझोल्युशन एक्सपेन्सेस होतात. ओके, तर डिझोल्युशन डीड, ऍडव्हर्टाइजमेंट, ब्रोकरेज, या सर्व गोष्टी आपल्या डिझोल्युशन एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड होतील. ते डिझोल्युशन एक्सपेन्सेसचं पेमेंट करताना आपल्याला सर्वात फर्स्ट आपल्याला पेमेंट आपल्याला करायचं डिझोल्युशन एक्सपेन्सेसचं. ओके, तर एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये फर्स्ट लायबिलिटी इन्क्लूड होईल प्रेफरन्शियल लायबिलिटी, किंवा त्याला बोलतात प्रेफरन्शियल क्रेडिटर सुद्धा बोलतात. ओके, नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये अजून दोन लायबिलिटी येतात एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये, त्या म्हणजे सेक्युअर्ड लायबिलिटी आणि सेकंड आहे अनसेक्युअर्ड लायबिलिटी. आता सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणजे काय, तर ज्या लायबिलिटीला कुठल्या तरी ऍसेटची सेक्युरिटी दिलेली आहे ती लायबिलिटी म्हणजे सेक्युअर्ड लायबिलिटी. ओके, आता ऍसेटची सेक्युरिटी म्हणजे काय, आपण जेव्हा घेतो बँकेकडून तेव्हा बँक काय करते, आपल्याला असंच लोन देते का, नाही. तर त्या बदल्यामध्ये बँक काय करते, आपल्या इथून कोणती तरी ऍसेट असेल ती हायपोथिकेट करते किंवा मॉर्गेज करते ती ऍसेट. ओके, म्हणजे ऍसेटची तिला सेक्युरिटी असते. म्हणजे आपण होम लोन घेतलं तर आपलं जे घर आहे, जे आपलं होम आहे ते आपलं तिच्या इथे आपण हायपोथिकेट केलेलं असतं. ओके, म्हणजे ते मॉर्गेज ठेवलेलं असतं. आपलं घर आपल्या नावावर होत नाही जोपर्यंत आपण ते होम लोनची जी अमाऊंट आहे ती लास्ट इन्स्टॉलमेंट आपण पेमेंट करत नाही, तोपर्यंत आपल्या ते घर नावावर होत नाही. किंवा आपण कार लोन घेतलं तर लोन जे घेतलेलं आहे तर कार आपली त्या बँकेकडे किंवा त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे आपली ती ऍसेट असते, ती मॉर्गेज केलेली असते. म्हणजे ती ऍसेट आपल्याला मिळत नाही जोपर्यंत म्हणजे एक प्रकारे आपली आपण सेक्युरिटी दिलेली आहे. ती सेक्युरिटी आपण कशासाठी दिलेली आहे, त्या लायबिलिटी अगेन्स्ट. ओके, तर ज्या लायबिलिटी अगेन्स्ट सेक्युरिटी दिलेली असेल ती लायबिलिटी म्हणजे सेक्युअर्ड लायबिलिटी, आणि ज्या लायबिलिटी अगेन्स्ट सेक्युरिटी दिलेली नसेल ती लायबिलिटी म्हणजे अनसेक्युअर्ड लायबिलिटी. ओके, म्हणजे आता समजा कधी फ्रेंड कडून आपण लोन घेतलं तर फ्रेंडला आपण काय सेक्युरिटी देतो का, नाही. आपण कुठलीही ऍसेट तिथे काय मॉर्गेज म्हणून ठेवत नाही, तर ते अनसेक्युअर्ड लायबिलिटी. ओके, किंवा क्रेडिटर्स आहेत त्याला आपण कुठलीही सेक्युरिटी देत नाही. ओके, म्हणजे काही क्रेडिटर्सला आपण सेक्युरिटी देतो. ओके, क्रेडिटर फॉर गुड्स असेल तर त्यांना आपण काहींना आपण सेक्युरिटी देतो, पण काहींना सेक्युरिटी देत नाही. तर जी ज्यांना सेक्युरिटी देत नाही ती म्हणजे अनसेक्युअर्ड लायबिलिटी. ओके, तर एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये तीन गोष्टी इन्क्लूड होतील. फर्स्ट आहे प्रेफरन्शियल लायबिलिटी किंवा क्रेडिटर्स, सेक्युअर्ड लायबिलिटी, आणि थर्ड अनसेक्युअर्ड लायबिलिटी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना क्लिअर करून घ्या, कारण आपलं पेमेंट जे करायचं आहे, कारण आपलं बघा टॉपिकचं नावच आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आपल्या कॅश आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, ऍसेटचं जे अमाऊंट, जी आपली अमाऊंट रिसिव्ह होईल ऍसेट कडून, ऍसेट सोल्ड केल्यानंतर जी अमाऊंट रिसिव्ह होईल ती आपल्याला लायबिलिटीला आपल्याला पेड करायची. लायबिलिटीला आपण डिस्ट्रीब्यूट करायची ती अमाऊंट. तर लायबिलिटीला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काही इथे सिक्वेन्स दिलेला आहे, तर तो सिक्वेन्स नुसार आपल्याला पेमेंट करायचं. म्हणजे कुठल्याही लायबिलिटीला आपण कधी पेमेंट नाही करायचंय. मग नाही तर आपली ते कॅश आल्याने पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकलं, असं होऊ शकत नाही, कारण पार्टनर इज द ओनर. ओके, कधी तुम्ही स्वतःच कधी पैसे जे मिळालेले कधी स्वतःच कधी घेऊन गेले तर कसं होईल, म्हणजे इतर जे जे क्रेडिटर्स आहेत किंवा इतर जे लायबिलिटी आहेत त्यांना त्यांना आपल्याला पहिले पेमेंट करणं गरजेचं आहे ओनरचं पेमेंट होण्याच्या आधी. ओके, त्यामुळे काही सिक्वेन्स आहे ते सिक्वेन्स आपल्याला फॉलो करण्यासाठी ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग प्रेफरन्शियल लायबिलिटी मध्ये काय काय येतं ते तुम्हाला ते माहिती पाहिजे. ओके, दीज अमाऊंट इन्क्लूड ओके गव्हर्नमेंट ड्यूज अँड एम्प्लॉई ड्यूज. ओके, नेक्स्ट आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस आहेत. ओके, नेक्स्ट सेक्युअर्ड लायबिलिटी आणि अनसेक्युअर्ड लायबिलिटी. सेक्युअर्ड, आता हे सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणजे प्रत्येक वेळेस ती सेक्युअर्ड लायबिलिटी नसणार आहे. बघा आता एक मी एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही बँक लोन घेतलेला आहे आणि बँक लोन घेण्यासाठी तुम्ही स्टॉक सेक्युरिटी म्हणून ठेवलेली आहे. स्टॉक तुमचं जे इन्व्हेंटरी आहे किंवा तुमचा तो स्टॉक आहे ती सेक्युरिटी म्हणून ठेवलेली आहे. ओके, 1,00,000चं तुम्ही लोन घेतलेलं आहे आणि तुम्ही सेक्युरिटी म्हणून ठेवलेली आहे. ओके, 1,00,000 रुपीचं तुम्ही लोन घेतलेलं आहे आणि तुम्ही सेक्युरिटी म्हणून स्टॉक ठेवलेले आहे.
ओके. तर या सिच्युएशन मध्ये काय होणार आहे, कधी समजा तुमचं लोन 1 लाख रुपीज आहे, तुमची सिक्युरिटी आहे स्टॉक, आणि कधी सोल्ड झाली कधी बिल्डिंग. ओके, तुम्ही कधी बिल्डिंग पाहिली आहे, बिल्डिंग ही ऍसेट कधी तुमची सोल्ड झाली, तर हे जे बँक लोन आहे 1 लाख रुपीचं, ते सेक्युअर्ड होईल का? तर नाही होणार. का नाही होणार? कारण तुमची सिक्युरिटी काय आहे? स्टॉक. जेव्हा सोल्ड होईल तेव्हा बँक लोन सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणून कन्सिडर केली जाईल. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की बँक लोन आहे सेक्युअर्ड आहे, म्हणजे सेक्युअर्ड आहे तर सर्वात पहिल्यांदा त्याला पेमेंट झाला पाहिजे, तर तसं नाहीये. तर तिला सिक्युरिटी कोणती दिलेली आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता बँक लोनला सिक्युरिटी दिलेली आहे स्टॉकची, आणि बिल्डिंग कधी सोल्ड झाली किंवा मशिनरी कधी सोल्ड झाली, तर मशिनरी आणि बिल्डिंग सोल्ड केलेली जी अमाऊंट आहे ती बँक लोनला आपण डायरेक्टली युटिलाइज करू शकत नाही, कारण की बँक लोनला सिक्युरिटी कोणती दिलेली आहे? स्टॉक. तर स्टॉक जेव्हा सोल्ड होईल तेव्हा सेक्युअर्ड लायबिलिटी असेल बँक लोन, आणि जेव्हा मशिनरी आणि बिल्डिंग जेव्हा सोल्ड होईल तेव्हा बँक लोन ही सेक्युअर्ड लायबिलिटी नसणार आहे, तर तेव्हा बँक लोन सुद्धा अनसेक्युअर्ड लायबिलिटी म्हणूनच कन्सिडर होईल. ओके, ती एक गोष्ट क्लिअर करून घ्या की बँक लोन सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणून कधी कन्सिडर होईल? कधी स्टॉक सोल्ड झाला तर, बिकॉज स्टॉक ही सिक्युरिटी दिलेली आहे बँक लोनला. तर जी सिक्युरिटी दिलेली ऍसेट आहे ती ऍसेट जेव्हा सोल्ड होईल तेव्हाच बँक लोन सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणून कन्सिडर होईल. अदर केसमध्ये बँक लोन ही सुद्धा अनसेक्युअर्ड लायबिलिटी म्हणूनच कन्सिडर केली जाईल. ओके, त्यामुळे सेक्युअर्ड लायबिलिटीची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून घ्या. सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणजे काय? जेव्हा ती स्पेसिफिक ऍसेट जेव्हा सोल्ड होईल तेव्हा ती सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणून कन्सिडर होईल, अदरवाइज ती अनसेक्युअर्ड लायबिलिटी म्हणूनच कन्सिडर होईल. ओके. नेक्स्ट आहे इंटरनल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी मध्ये आपल्याला 2 लायबिलिटीज मेन्शन होतील, त्या म्हणजे पार्टनर्स लोन आणि पार्टनर्स कॅपिटल. ओके, हे 2 लायबिलिटी इंटरनल लायबिलिटी. आता आपण टाइप्स ऑफ लायबिलिटी मध्ये म्हणजे 2 आपण पार्ट केले, एक्सटर्नल लायबिलिटी आणि इंटरनल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये प्रेफरन्शियल लायबिलिटी, सेक्युअर्ड लायबिलिटी आणि अनसेक्युअर्ड लायबिलिटी. आणि इंटरनल लायबिलिटी मध्ये आपण 2 लायबिलिटी आपण कन्सिडर केल्या, दॅट आर पार्टनर्स लोन अँड पार्टनर्स कॅपिटल. ओके, अशा पद्धतीने आपण लायबिलिटीचे आपण डिस्ट्रीब्युशन केलं. आता हे जे लायबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन केले ना, तर त्याचा एक सिक्वेन्स आहे, कोणत्या ऑर्डर मध्ये आपल्याला पेमेंट करायचं त्याचा हा सिक्वेन्स आहे. ओके, तर आता ऑर्डर ऑफ पेमेंट बघा, आपल्याला या सिक्वेन्स मध्ये आपल्याला ऑर्डर करायची, या ऑर्डर मध्ये आपल्याला पेमेंट करायचं लायबिलिटीचं. ओके, सर्वात पहिल्यांदा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. फर्स्ट वी नीड टू पे डिझोल्युशन एक्सपेन्सेस और रिअलायझेशन एक्सपेन्सेस. नेक्स्ट आपल्याला पे करायचं आहे प्रेफरन्शियल लायबिलिटीज. ओके, नेक्स्ट आपल्याला पेमेंट करायचं सेक्युअर्ड लायबिलिटी. ओके, पण सेक्युअर्ड लायबिलिटी पेमेंट करताना लक्षात ठेवा, कधी सेक्युअर्ड ऍसेट कधी रिअलाइज झाली then only we can consider that liability as a secured liability, otherwise that liability also we need to consider as a unsecured liability. Okay, तर secured liability ची concept तुम्हाला समजली. If bank loan is secured, if a stock is secured against bank loan and stock is sold, at that time bank loan is a secured liability. But if the building is sold, at that time bank loan is also unsecured liability. Okay, that you need to remember. Okay, next we need to pay unsecured liability. ओके, तर एवढे आपले एवढे पेमेंट झाल्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटी आपल्या कंप्लीट झालेल्या असतील. आफ्टर दॅट वी नीड टू पे इंटरनल लायबिलिटी. इन द इंटरनल लायबिलिटी वी फर्स्ट नीड टू पे पार्टनर्स लोन अँड आफ्टर दॅट फायनली वी विल पे पार्टनर्स कॅपिटल. ओके, आणि जे पार्टनर्स कॅपिटल जे आपण पेमेंट करणार आहोत ते आपल्याला पूर्ण आपल्याला PSR मध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. अँड फॉर द पेमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल वी हॅव टू प्रिपेअर वन सेपरेट स्टेटमेंट, that is statement of excess capital. Okay, in that statement of excess capital we will find out which partner we need to pay first, and after that which partner we need to pay. Okay, we will prepare order of payment for the payment of partners capital. Okay, तर पहिल्यांदा आपल्याला पहिल्यांदा तुम्ही ऑर्डर ऑफ पेमेंट पहिल्यांदा लक्षात घ्या. फर्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस और डिझोल्युशन एक्सपेन्सेस. नेक्स्ट प्रेफरन्शियल लायबिलिटी. ओके, नेक्स्ट secured liability. Okay, next unsecured liability, next partners loan,
आणि फायनली पार्टनर्स कॅपिटल. या सिक्वेन्समध्ये आपल्याला ऑर्डर ऑफ पेमेंट म्हणजे आपल्याला या सिक्वेन्समध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे पॉईंट. तर नोट डाऊन करून घ्या की कुठल्या ऑर्डरमध्ये आपल्याला पेमेंट करायचं ते. ओके. आता ह्या सर्व पेमेंटमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पार्टनर्सचं जे पेमेंट करायचं पार्टनर्स कॅपिटलचं ते आपण कशा पद्धतीने करायचं त्याच्यासाठी काही मेथड्स आहेत. Okay, there are two methods for calculation of payment to partners capital, out of which only one method we have in our syllabus. There are two methods actually. First method is proportionate capital method. Okay, and for the proportionate excess capital there are various names. Okay, for the proportionate excess capital is also known as excess capital method, highest relative capital method, quotient method, surplus capital method. ओके. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या सिलेबस मध्ये फक्त एकच मेथड आहे, त्यामुळे कुठलंही नाव येऊन दे तुम्हाला त्याच मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. ओके. बट देर आर टू मेथड्स. सेकंड मेथड इज नॉशनल लॉस मेथड और मॅक्झिमम पॉसिबल लॉस मेथड. ओके. there are also various names for the same method, notional loss method or maximum possible loss method, but you don't have this method in your syllabus. You have only this method. Okay. Proportionate capital method, excess capital method, highest relative capital method, quotient method or surplus capital method. These are the various names for the only one method. Okay. And how to solve this method? By using this format actually. ओके. हा मी फॉर्मॅट जो प्रिपेअर केला तो ऍज इट इज तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ओके. आता तुम्हाला ऍक्च्युली ना हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असेल आणि काय विचारणार आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तुम्हाला एक एका फॉर्मची बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली असेल ऑन द डेट ऑफ डिझॉल्युशन. ज्या दिवशी डिझॉल्युशन होणार आहे त्या दिवसाची बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली असेल आणि काही ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड केलेले असतील. ओके. आणि तुम्हाला प्रिपेअर काय करायचं असेल तर तुम्हाला तीन गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करायची असतील. फर्स्ट तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल एक्सेस कॅपिटल, स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. नेक्स्ट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे ऑर्डर ऑफ पेमेंट. आणि फायनली तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ओके. these three things you will ask in problem. You will be asked in problem. ओके. तर आता त्यामधली आपण फर्स्ट गोष्ट बघूया. या दोन मेथड पैकी फक्त एकच मेथड तुमच्या सिलेबस मध्ये आहे, ती म्हणजे एक्सेस कॅपिटल मेथड. ओके. आता हे एक्सेस कॅपिटल मेथड कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची ते आपण पहिल्यांदा बघूया. ओके. आता मी ती स्टेप्स मेन्शन केलेल्या आहेत आणि स्टेप्स नुसार इथे फॉर्म्युले सुद्धा मेन्शन केलेत की कुठल्या स्टेपचं कसं आन्सर फाइंड आउट करायचंय. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय पुढची स्टेप सेम आहेत. ओके. म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत ना त्या सेम स्टेप इथे पुढे फॉलो म्हणजे पुढे त्या स्टेप सॉल्व्ह करायला लागतात. ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ऍडजस्टेड कॅपिटल. Okay, first we need to find out the adjusted capital. For finding out the adjusted capital, we will first mention the opening capital. Okay, that is already given in the problem. We will directly mention that here. We will add reserve and surplus. If in the problem, at the liability side, if you have profit and loss account, general reserve, capital reserve, we will add this in opening capital. Okay, in profit sharing ratio. Okay, in profit sharing ratio. Okay. Same if there is any miscellaneous expenditure or profit and loss debit balance. Okay, that we will deduct from the opening capital. Okay. And finally, if there is any drawing, that we will deduct from the opening capital. Okay, after deduction, addition and deduction, we will finally find out adjusted capital. ओके. हे आपलं फायनली फाइंड आउट होईल ऍडजस्टेड कॅपिटल. ओके. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ऍडजस्टेड कॅपिटल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता ही मेथड आहे, हे जे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काही लॉजिक आपण यूज केलेलं आहे की अकाउंटचं लॉजिक आपण यूज केलेलं आहे की ओपनिंग कॅपिटल आहे तर ओपनिंग कॅपिटल मध्ये जी रिझर्व्ह अँड सरप्लस आहे, रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे काय की पूर्वी जो आपला प्रॉफिट मिळालेला होता तो आपण फ्युचर लॉसेस सेट ऑफ करण्यासाठी किंवा फ्युचर कंटिंजन्सीसाठी आपण ते रिझर्व्ह म्हणून आपण मेन्शन केलेले आहेत, म्हणजे तो प्रॉफिटच आहे. तर तो प्रॉफिट आहे तो आपल्या कॅपिटलमध्ये आपण काय करायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे, म्हणून तो ऍड केला. मिसलेनियस एक्सपेंडिचर म्हणजे काय, ते लॉसेस आहेत, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील का, जे लॉसेस आहेत ते आपण आपल्या ऍसेट साईडला आपण मेन्शन केले. ते लॉसेस आपल्याला काय करावे लागतील, ते आपल्याला लेस करावे लागतील कॅपिटलमधून. तर आपण इथे कॅपिटलमधून ते लेस करणार आहोत.
आणि जे ड्रॉइंग आहे ते आपण जे पार्टनरचं जे ड्रॉइंग आहे ते आपल्याला काय करायला लागेल, त्याच्या कॅपिटलमधून डिडक्ट करायला लागेल, कारण ते एक्स्ट्रा अमाऊंट त्याने विथड्रॉ केलेली आहे. ओके, तर ते सुद्धा आपल्याला डिडक्ट करायला लागतील. म्हणजे इथे आपण अकाउंटचं आपण लॉजिक आपण यूज केलेलं आहे. ओके, पण नेक्स्ट कधी तुम्ही पुढे बघाल तर इथे ना ही सिक्वेन्स आहे किंवा ही मेथड आहे ना तुम्हाला ऍज इट इज मेन्शन करायचे. ओके, तर ती मेथड कशा पद्धतीने मेन्शन केली आहे ते लक्षात ठेवा. ओके, तर बघा सर्वात ऍडजस्टेड कॅपिटलच्या नेक्स्ट लाईनला आपल्याला काय मेन्शन करायचं, प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी दिलेला असेल, तो तुम्ही इथे डायरेक्ट मेन्शन करणार आहात. ओके, नेक्स्ट तुम्हाला युनिट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर युनिट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ऍडजस्टेड कॅपिटल डिवाइड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. बघा स्टेप नंबर 5 डिवाइड बाय स्टेप नंबर 6. ओके, म्हणजे ऍडजस्टेड कॅपिटल डिवाइड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला युनिट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे, नेक्स्ट लाईनला तुम्हाला बेस कॅपिटल फाइंड आउट करायचं. तर बेस व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला, लोएस्ट व्हॅल्यू ऑफ स्टेप नंबर 7. बघा ही स्टेप नंबर 7 आहे, जिथे आपण युनिट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. त्यातली जी लोएस्ट व्हॅल्यू असेल या 3 व्हॅल्यूंपैकी ती जी सर्वात कमी व्हॅल्यू असणार आहे ती आपण इथे तिन्ही ठिकाणी मेन्शन करणार आहोत. ते आपलं बेस कॅपिटल असणार आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं प्रपोर्शनेट कॅपिटल. आता प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, स्टेप नंबर 8 म्हणजे बेस कॅपिटल इंटू स्टेप नंबर 6 म्हणजे PSR. ओके, हा फॉर्म्युला यूज करून आपण प्रपोर्शनेट कॅपिटल आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, आणि नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एक्सेस कॅपिटल. आता एक्सेस कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर स्टेप नंबर 5 म्हणजे एक्सेस कॅपिटल मायनस स्टेप नंबर 9 प्रपोर्शनेट कॅपिटल. ओके, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला एक्सेस कॅपिटल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हा तुमचा एक्सेस कॅपिटल फाइंड आउट होईल. एक्सेस कॅपिटल तुम्ही कधी फाइंड आउट केल्यानंतर 2 पार्टनरचं एक्सेस कॅपिटल फाइंड आउट होईल, एक पार्टनरचं नील फाइंड आउट होईल. आता एक सिंपल पाहिजे तर आपण एक्झाम्पल घेऊया. 10,000 20,000 अँड 30,000. ओके, रिझर्व्ह अँड सरप्लस आपण ऍज्युम करूया का 10,000 रुपीज होते. ओके, रिझर्व्ह अँड सरप्लस 10,000 होते. कधी PSR आपण कधी ऍज्युम केलं 3:2:5, 5:3:2. तर अमाऊंट येईल 5,000 3,000 अँड 2,000. ओके, आपण PSR मध्ये ती अमाऊंट आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ओके, हे मिसलेनियस एक्सपेंडिचर समजा नील आहेत. ओके, आणि ड्रॉइंग्स आहेत समजा 5,000 3,000 अँड 2,000. तर तुमची इथे फायनल ऍडजस्टेड कॅपिटल तुमची अमाऊंट फाइंड आउट होईल. एवढीच अमाऊंट फाइंड आउट होईल. ऍक्च्युली सिंपल होण्यासाठी मी ते कन्सिडर केलेलं आहे. ओके, 10,000 20,000 अँड 30,000 ही अमाऊंट तुमची ऍडजस्टेड कॅपिटल म्हणून कन्सिडर फाइंड आउट होईल. आता इथे मी PSR कन्सिडर आपण किती घेतला 5:3:2. ऍक्च्युली एक काम करूया 5 अमाऊंट आपण चेंज करूया. 5 घेतले तर 50,000 घेऊया. 5:30,000 अँड 20,000. ओके, सेम अमाऊंट इथे मेन्शन होईल. ओके, मी कॅल्क्युलेशन इझी करतोय थोडंसं. ओके, तुमचा PSR आहे 5:3:2. ओके, PSR मेन्शन होईल. नंतर मग तुमची युनिट व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. युनिट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय फॉर्म्युला यूज करायचा आहे, स्टेप नंबर 5 डिवाइड बाय स्टेप नंबर 6. ओके, तर अमाऊंट फाइंड आउट होईल 10,000. अरे ती सुद्धा प्रॉब्लेम आहे. ओके, तर तुमची युनिट व्हॅल्यू तुमची आता मी कन्सिडर केलं आपलं ओपनिंग कॅपिटल 1,50,000 60,000 अँड 20,000. ओके, तर तुमचं ऍडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट होईल 1,50,000 60,000 अँड 20,000. ओके, PSR 5:3:2. त्यानुसार तुमची युनिट व्हॅल्यू फाइंड आउट होईल 30,000 20,000 10,000. आता या तिघांमधली मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे, तर 10,000. म्हणून 10,000 तुमची बेस व्हॅल्यू फाइंड आउट होईल.
ओके, ते तिन्ही कॉलम मध्ये बेस व्हॅल्यू फाइंड आउट होईल 10,000 10,000 10,000. ओके, 10,000 10,000 10,000. ओके, आता नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी काय स्टेप नंबर 8 इंटू स्टेप नंबर 6 म्हणजे तुमचे फाइंड आउट होईल 50,000 30,000 20,000. ओके, नेक्स्ट तुम्हाला एक्सेस कॅपिटल फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे स्टेप नंबर 5 मायनस स्टेप नंबर 9. ओके, फाइंड आउट होईल 1,00,000 30,000 and 0. ओके, नेक्स्ट पुन्हा प्रॉफिट शेअरिंग रेशो मेन्शन होईल 5:3. नेक्स्ट पुन्हा बघा ही जी स्टेप आहे ना ती पुन्हा रिपीट होणार आहे इथे. प्रॉफिट शेअरिंग रेशो मेन्शन केला, पुन्हा युनिट व्हॅल्यू फाइंड आउट होईल, सेम स्टेप यूज होईल. एक्सेस कॅपिटल डिवाइड बाय PSR. ओके, 20,000 and 10,000. इथे तुम्हाला काहीच करायचं नाहीये कारण इथे ऑलरेडी नील झालेलं आहे, त्यामुळे तिथे तुम्ही काहीच कॅल्क्युलेशन करू शकत नाही. नेक्स्ट लोएस्ट ऑफ द अबव किती आहे 10,000 लोएस्ट आहे म्हणून 10,000 10,000. ओके, 10,000 10,000. नेक्स्ट प्रपोर्शनेट कॅपिटल आपलं इथे फाइंड आउट होईल. बघा स्टेप नंबर 13 इंटू म्हणजे बेस कॅपिटल इंटू PSR. तर बेस कॅपिटल आपल्याला आहे 10,000 इंटू PSR आहे 5 म्हणून 50,000 and 30,000. ओके, मायनस करून तुम्हाला फायनल इथे एक्सेस कॅपिटल फाइंड आउट होईल. फायनल एक्सेस कॅपिटल 50,000 and नील. ओके, अशा पद्धतीने फक्त एकाच पार्टनरचा फायनल आपला एक्सेस कॅपिटल आपला फाइंड आउट होईल 50,000. ओके, अशा पद्धतीने आपला स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल आपल्याला प्रिपेअर करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ऑर्डर ऑफ पेमेंट प्रिपेअर करायची. याचनुसार ऑर्डर ऑफ पेमेंट प्रिपेअर करायचे. तर ऑर्डर ऑफ पेमेंट प्रिपेअर करण्यासाठी बघा पे टू पार्टनर हु इज हॅव्हिंग द अल्टिमेट एक्सेस कॅपिटल म्हणजे पे टू ए. 3 पार्टनर आहेत ABC. पे टू ए, आता इथे आपले ऑर्डर ऑफ पेमेंट येणार पे टू ए ₹50,000. ओके, ए ₹50,000. ओके, नेक्स्ट येणार त्याच्या वरच्याच लाईन मध्ये बघा स्टेप नंबर 14 मध्ये जी गोष्ट असणार आहे ती आपल्याला नेक्स्ट आपल्याला पे करायला लागणार आहे. म्हणजे कोणाकोणाला पे करायचे तर ए ला ₹50,000 आणि बी ला ₹30,000. ही सेकंड ऑर्डर ऑफ पेमेंट असणार आहे तुमची. आणि लास्ट ऑर्डर ऑफ पेमेंट असणार आहे पे टू ऑल पार्टनर इन PSR. आणि हे सुद्धा पे करताना तुम्हाला PSR मध्येच पे करायचे. दोन पार्टनरचे कधी समजा 30 आणि 50 ₹80,000 आपल्याला रिक्वायर्ड आहेत पण कधी तुमच्या इथे कधी फक्त ₹60,000 असतील तर तुम्ही ते तुम्हाला ते PSR मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे ती अमाऊंट पेड करताना तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये तुम्हाला पेड करायचे. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रॉफिट स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. ओके, तुम्हाला फर्स्ट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. कधी तुमचा 15 मार्क्सचा कधी प्रॉब्लेम असेल, मला वाटतं तुमच्या नवीन सिलेबसनुसार नवीन पेपर पॅटर्ननुसार 20 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. तर या स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटलला 8 to 9 मार्क्स असतील. ओके, आणि ऑर्डर ऑफ पेमेंटला 3 to 4 मार्क्स असतील आणि 8 to 9 मार्क्स तुमचे असतील स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशला. ओके, तर हा स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. मेन आपण फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपली ती गोष्ट आपल्याला क्लिअर होईल की कशा पद्धतीने तुम्हाला ते अमाऊंट फाइंड आउट करायचे आणि कशा पद्धतीने मेन्शन करायचे ते. ओके, नेक्स्ट तुम्हाला फायनली हे जे तुम्ही स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल प्रिपेअर केल्यानंतर तुमची ही ऑर्डर फायनल होईल. तुमचं पार्टनर्स कॅपिटल तुमचे कसे डिस्ट्रीब्यूट होणार आहे ते तुमचं फायनल होईल. आता जे उरलेली वरचे अमाऊंट आहे ते आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आपल्याला प्रिपेअर करा. म्हणजे हे सुद्धा पार्टनरचं जे कॅपिटलचं जे पेमेंट करायचं ते इथेच आपल्याला पेमेंट करायचं फायनली, पण शेवटी पेमेंट करायचं ते. ओके, तर त्याच्यासाठी हे स्टेटमेंट आपल्याला नेक्स्ट आपल्याला प्रिपेअर करायचं. आता हे स्टेटमेंटचे बघा कॉलम बघा, फर्स्ट आहे डेट कॉलम असणार आहे, नेक्स्ट कॉलम असणार आहे पर्टिक्युलर, नेक्स्ट कॉलम असणार आहे कॅश बॅलन्स आणि याच्यानंतरचे जे पुढचे सर्व कॉलम आहेत ते लायबिलिटीचे कॉलम असणार आहेत. सर्व कॉलम असणार लायबिलिटीचे, पण लायबिलिटीचे कॉलम मेन्शन करताना तुम्ही ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार लायबिलिटीचे कॉलम प्रिपेअर करायचे. ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार म्हणजे सेक्युअर्ड लायबिलिटी फर्स्ट, नंतर मग अनसेक्युअर्ड लायबिलिटी, नंतर पार्टनर्स लोन, नंतर पार्टनर्स कॅपिटल. अशा पद्धतीने तुम्ही इथे कॉलम प्रिपेअर करायचे स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मध्ये. ओके, एकदम सिंपल टॉपिक आहे. आपण जेव्हा फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ ना त्याच्यामध्येच तुम्हाला क्लिअर होईल. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट आपण प्रॉब्लेम घेऊया.
प्रॉब्लेमला स्टार्टिंगला आपल्याला हे स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. फर्स्ट आपल्याला कॅपिटलची कशा पद्धतीने ऑर्डर ऑफ पेमेंट आहे ती आपल्याला प्रिपेअर करायची आहे. आणि फायनली आपल्याला स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. कसं प्रिपेअर करायचं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. ओके, कोणाला काही डिफिकल्टी असेल याच्यामध्ये ते विचारू शकता. इफ यू हॅव एनी क्वेरी अबाउट दी स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके, कोणाला काही क्वेरी असेल हे ह्या गोष्टी तुम्ही कन्फर्म करून घ्या की ऑर्डर ऑफ पेमेंट काय असणार आहे. ओके, नेक्स्ट एक्सेस कॅपिटल कसं प्रिपेअर करायचं त्याच्या थोड्याशा स्टेप्स लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सेम स्टेप्स आपल्याला यूज करायच्या, सेम आपला प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. ओके.